हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसे ही होता है. एवढं बॅड लक. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आज मी काहीतरी न्यू गोष्ट करायला चाललोय. हे रील्स मध्ये खूप बघितली होती आणि तेव्हापासूनच डिसाईड केलं होतं की करायचंय, पण वेळ भेटत नव्हता. आणि आज मग लकीली वीकेंड आला आणि माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी 5 दिवस घरी असतो. सो वीकेंडला कोण घरी बसणार, म्हणून मी डिसाईड केलं की आज आपण ती गोष्ट करूच. सो मग आता मी निघालो इथून ऐरोली वरून. आणि ज्या प्लेसला चाललोय ती प्लेस आहे मुंबईला, पवईला ऍक्च्युली. आणि मी अजून एक कुठली तरी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट पण ट्राय करणार आहे तिकडेच, जर जमलं तर जाऊ. आणि ओ हळूहळू हळू दे ना. लेडीज ड्रायव्हिंग इज व्हेरी हार्मफुल. नो वरीज. आम्ही देवाचं नाव घेत घेतच चाललोय, जसं की त्या इश पिक्चर मध्ये तो करतो ना, राम 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 राम. तो माझं जप नेहमी कंटिन्यू चालूच असतो, राम 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 राम. तर मग चला जाऊ आपण. गेलो. अच्छा, शूज घातल्यानंतर आणली नाही वाटत. हा बरोबर, माझ्या हातात फक्त चाबी होती ना. 4 व्हीलरच बेस्ट असते. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. स्टॉप स्टॉप कर व्हिडिओ. बंद बंद झालंय ते. पनवेलला शिफ्ट झाले यार. सगळं पाणी 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 झालं, सगळं आशांवर पाणी फेडलं सगळं. नो प्रॉब्लेम, मी दुसरं शोधतोय. दुसरीकडे जाऊ. आज करूनच राहायचं गो कार्टिंग. लॉल नाही झालंय पूर्णपणे, बट थांब आता. भेटतंय का? हा, स्मॅश गो कार्टिंगचं आहे, स्मॅश गो कार्टिंग. बट ते 23 किलोमीटर्स आहे इथून. 23 किलोमीटर्स जायचंय? जायला तर लागेल. अभी पोपट हुआ है तो इगोवर आलं इगोवर आलं, इगोवर. सो आता जायला तर लागेल. 23 किलोमीटर्स करेल ड्राईव्ह, पण जाईल मी. आज तर गो कार्टिंग करूनच राहू. चावी कुठे आहे? माझी काट काढतो पहिले मी. हेल्मेट राहिलं, सगळंच पोपट होतं. चला मग आता जाऊ. रोल लोअर परेल. एवढा फोकस कसं कुठला लोअर? रोअर परेल, लोअर परेल. नॉट सो हॅपी, बट ठीक आहे. म्हणजे जसं डिसाईड केलं होतं करायचं, म्हणून मी इथे, म्हणजे इगोवर पण आलेलं म्हणून मी इथे आलोय. नाहीतर मला ना यांचं ट्रॅक एवढं काही खास नाही वाटत आहे. जे ते पवईचं होतं ना, कोणीचं, त्यांच्यापेक्षा पण बेटर मग पनवेलला आहे. बट पनवेलचं डिस्टन्स खूप जास्त होतं, 42 किलोमीटर्स होतं. म्हणून मी विचार केलेला की पवईला जाऊ, पण पवईचं बंद आहे. आणि मग आता घरातून डिसाईड करून निघालेलो की करायचंय. सो म्हणून मी तिथून अजून 23 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून इथे आलोय आणि इथे करायचं ठरवलं. आता इथे आलोय तर करूया. चलो फिर.
तो मतलब 10 बजे तक 10 बजे के बाद का स्लॉट मिलेगा। अभी बुकिंग करेंगे तो वही 10 बजे का स्लॉट मिल जाएगा, तो फिर और वेटिंग करती है। तो अभी तो एकदम 5 बजे है ना, 5:30। 5:30, मतलब 4 से 5 घंटा रुकना पड़ेगा। ठीक है, चलेगा। थैंक यू। डिसअपॉइंटमेंट है लोकांना, काय एवढं खेळायला आवडतं काय माहिती। आता काय 10 वाजेपर्यंत थांबायचं मी, नाही जाऊ दे, सोड, चल बंद कर। आता मी पोपट पण काय ते पिजन वगैरे सगळं झालेलं आहे। घरातून निघताना माझं बॅड लक सुरू झालेलं होतं, नको आलो पाहिजे होतं। म्हणजे पहिली ठोकर लागली ना तेव्हाच मी डिसाईड केलं पाहिजे होतं, नाही बाबा अपना नसीब पांडू आहे। मी बोललो कोण नाहीये, पूर्ण रिकाम आहे, असं विचार केला चला करूया, पण नाही। बघू आता इथे काय काय बंद ठेव। सब बच्चों का खेल है। ऐसे वैसे तो मैं 5 किलोमीटर जाऊन हरियाणामध्ये खेळलो असतो ना। हिच्यासोबत औरतें चाहिए औरतें सगळे लहान पोरांचे गेम्स आहेत। तिथे वरती अजून मोठी लाईन आहे। बॅड लक आणि बॅड डे काय असतो ते आज मला माहिती पडलं। म्हणजे एवढं बॅड लक की पहिले जिथे गेलो तिथे बंद, दुसरं जिथे आलो तिथे फुल, आणि आता तिसऱ्या ठिकाणी जायचं होतं जे की वडाळ्याला आहे। सॉरी मी फंबल होते। तिसऱ्या ठिकाणी जिथे जायचं होतं अजमेरा म्हणून आहे, गो कार्टिंगचं, वडाळ्याला आहे। तिथे कॉल करून विचारलं तर तो बोलतो आज फुल डेचं फुल आहे। आता तुम्हाला पाहिजे असेल तर 1 वीक आधी बुकिंग करायला लागते। जाऊ आपण नेक्स्ट वीक गो कार्टिंग करू। चलो आता कुठेतरी खायला जातो मस्त। तर ही जी प्लेस आहे आता माझ्या मागे तुम्ही बघितली ती आहे मलबार हिल्स एलिव्हेटेड नेचर ट्रायल अशा प्लेसचं नाव आहे, जे की त्यांनी असं ब्रिज क्रिएट केलाय पूर्ण ट्रीज आणि बर्ड सँच्युरी वगैरे असतात ना तशा प्लेसच्या इथे त्यांनी ब्रिज क्रिएट केलाय। सो जे पण नेचर लवर्स असतील ना त्यांना तर ह्या प्लेसला यायला खूप आवडेल। म्हणजे ऍक्च्युली हे याचं टायमिंग असतो 5 ते 8 काहीतरी, एक स्लॉट असतो 1-1 तासाचा। तर आणि तुम्हाला ही प्री बुकिंग करायला लागते, म्हणजे तुम्ही घरून पण करू शकता याची बुकिंग।
घराचा डिस्टन्स आहे हार्डली 330 किलोमीटर्स. 30 किलोमीटर्स. तर चला. जसं की तुम्ही बघितलंच माझा दिवस कसा गेला. 2 वेळा माझा पोपट झाला. बॅड लक बोलू शकतो. जे मी बोललो होतो की नाही आता पवईवरून निघेल आणि मग नवीन प्लेस होती ती काय नाव होतं त्याचं लोअर पलेला, तिथे मी करेलच कार्टिंग. पण तिथे पण फुल होता. 10 वाजेचा स्लॉट होता आणि मी गेलेलो 5 वाजता. 5 वाजेपासून 10 वाजेपर्यंत कोण वेट करणार होता. सो माझं तिथे पण बॅड लक होतं. म्हणून मला तिथून निघालो आणि मग मलबार हिल्सला गेलो. तिथे पण स्लॉट फुल होता. बट लकीली तिथे काहीतरी जुगाड करून तिकीट भेटलं आणि मग तिथे फिरलो. तर मग मला खूप भारी वाटलं. म्हणजे पूर्ण दिवस बॅड लक वाला नव्हता. पूर्ण दिवस खराब नाही गेला. एंड चांगला गेला. सो असं बोलू शकतो की अन भला तो सब भला. सो या नोटवर मी आता ब्लॉग इथे एंड करतो. बाय, गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.